भारतीय जनता पक्षाने जो जाहीरनामा यावेळेला दिलेला होता, या जाहीरनाम्यामध्ये भारतीय जनता पक्षानं या महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना शब्द दिला होता की आमचं सरकार सत्तेवर आल्यावर तात्काळ शेतकऱ्यांची 3 लाखापर्यंतची कर्जमाफी आम्ही करू, ही घोषणा त्या निमित्ताने केली होती। परंतु आता सध्या राज्याचे कृषी मंत्री सांगून राहिले का लाडक्या बहिणीचा आर्थिक बोजा खूप जास्त वाढल्यामुळे आता शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करू शकत नाही, असं सध्या कृषी मंत्र्याचं स्टेटमेंट आहे। त्यामुळे सांगायचं तात्पर्य असं आहे की अशा पद्धतीने शेतकऱ्यांची फसवणूक जर राज्य सरकार त्या माध्यमातून करत असेल, 1-2दा मुख्यमंत्र्यांना पत्र देऊ, 1-2दा त्यांच्यासोबत भेटी घेऊन त्याची मागणी करू, पण पुढच्या काळामध्ये सरकार भारतीय जनता पक्षानं दिलेलं शेतकऱ्यांचं आश्वासन जर पुढच्या काळामध्ये त्यांनी पूर्ण केलं नाही तर रस्त्यावरची लढाई सुद्धा ही त्या निमित्तानं आम्ही लढू, हा शब्द या निमित्ताने, या संघर्षाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।